कधी-कधी आपल्याला ज्याच्यावर राग येतो ना तेच लोक कायमचे दुरावतात आणि मग पश्चाताप सोडून काहीच उरत नाही. खऱ्या आयुष्या, खऱ्या कथा भाग 1. मी अभिजित. संपूर्ण पहा कथा. एका मुलाला नेहमी त्याच्या आईचा फोन इरिटिंग वाटायचा. दररोज एकच प्रश्न, "काय झालं रे? जेवलास का? थकलास का?" तो नेहमी म्हणायचा, "आई, जरा बिझी आहे. प्लीज रोज फोन करू नकोस." आई हसून म्हणायची, "ठीक आहे बाळा, फक्त काळजी वाटते म्हणून विचारतोय." एक दिवस अचानक आईचा फोन आला, पण त्यावेळी खूप चिडचिड आली. तो खेकसून बोलला, "आई, किती वेळा सांगितले तुला, मला त्रास देऊ नकोस. माझं आयुष्य मला जगू दे की." आणि फोन कट केला. आणि त्या रात्री पुन्हा फोन वाजला. त्यावेळी अननोन नंबर. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, "तुमची आई हॉस्पिटलमध्ये आहे." तो धावत पोचला. आई शांत पडली होती. डॉक्टर म्हणाले, "ती खूप आधीपासून आजारी होती, पण तुम्हाला त्रास नको म्हणून सांगत नव्हती." आईच्या शेजारी फोन ठेवलेला. त्यात पण अनसेंट मेसेज होता. "बाळ, तू रागवला असलास तरी चालेल, पण आई कधी सोडून जात नाही रे." तो शांत झाला, पण आता बोलायला आई नव्हती. काही गोष्ट आपण खूप उशिरा समजतो, पण तेव्हा हृदय पूर्ण रिकामं उरतं. ज्या प्रेमाने विचारपूस केली, जे आपल्यासाठी जगले, त्यांच्यावर कधीच रागवू नका. नाहीतर एक दिवस राहणार नाहीत आणि पश्चाताप हा कायमचा सोबत राहील. कसं वाटलं खरी कथा? माझ्या मित्राची कथा आहे. कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका.